बातमी पावसाची आहे। सकाळपासून नाशिकमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळाला। विशेष म्हणजे धरण क्षेत्रात पावसाची बॅटिंग सुरू झाली, त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। जिल्ह्यातल्या अनेक नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। नाशिक शहरांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरीत पावसाचा जोर बघायला मिळतोय। येत्या काही तासात लगतच्या जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर दुसरीकडे जळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली। नाशिकच्या कोणत्या क्षेत्रामध्ये नेमका किती पाऊस झालेला आहे त्याच्यावरही एक नजर टाकूया। दिंडोरी 159, इगतपुरी 157, त्र्यंबकेश्वर 120 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर बोरगावात 120 आणि सुरगाणामध्ये 74 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला। तेव्हा पावसाने आता कमबॅक केलेला आहे। नाशिक मधली परिस्थिती आपण बघितली आणि नाशिकसह इतर ठिकाणी हा पाऊस आता पसरेल अशी देखील शक्यता आहे। दरम्यान अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तिकडे वरुण राजाने कोकणात देखील हजेरी लावली। आज सकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसताना बघायला मिळाल्या। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या भागांमध्ये पावसाने चांगला जोर धरला, तर रत्नागिरीतल्या राजापूर, लांजा आणि संगमेश्वर भागात देखील पावसाची दमदार हजेरी बघायला मिळाली। मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने पहिल्यांदाच चांगला जोर धरलाय, त्यामुळे बळीराजासोबतच सर्वसामान्यांना देखील मोठा दिलासा मिळाला।